रामविजय कथासार अध्याय 3. श्रावणाची हत्या, कैकेयीचा पराक्रम, पुत्र कामेष्टी यज्ञ आणि मारुतीचा जन्म. देवदेवता स्वस्थानी गेल्या. सर्व देव सूक्ष्म लोकात राहून निरनिराळ्या ठिकाणी जन्म घेण्याचा विचार करू लागले. अयोध्या नगरीत अज राजानंतर दशरथ राजा राज्य करू लागला होता. त्याच्या 3 राण्या मुख्य होत्या. इतरही अनेक राण्या होत्या, पण सर्वात श्रेष्ठ कौशल्या होती. सुमित्रा ही भावनाशाली होती. कौसल्या ज्ञानी व फारच प्रेमळ होती. कैकेयी राजाची लाडकी होती, पण ती कपटी स्वभावाची होती. दशरथ राजा विवेकशील होता. त्याला शब्दवेधाने बाण नेमका मारता येत असे. तो मोठा गुणी होता, पण त्याला मूल नसल्यामुळे तो फार दुःखी असे. दशरथाला एकदा स्वप्न पडले. आपण 2 पुरुषांना आणि एका स्त्रीला काही अपराध नसताना मारले असे त्याला दिसले. जाग आली तेव्हा त्याला त्या स्वप्नाचा अर्थ अशुभ आहे असे वाटले. तो खिन्न झाला. वशिष्ठ ऋषींनी हे रविवंशाचे गुरु दशरथांना त्याने स्वप्न सांगितले. वशिष्ठांनी राजाला वनात शिकार करण्यास जा व 3 प्राणी मारून आण, म्हणजे त्या दुष्ट स्वप्नाची शांती होईल असे सांगितले. दशरथ अरण्यात शिकारीस गेला. रात्र झाली, अंधार झाला तरी शिकार मिळाली नाही. एकदा प्राणी सरोवर पाणी पिण्यास येईल म्हणून दशरथ एका सरोवराच्या काठी झाडावर लपून बसला. तेव्हा असे झाले की श्रावण नावाचा एक तरुण मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईबाबांना कावडीत घालून खांद्यावर वाहून तीर्थयात्रेला जात होता. त्यांना तहान लागली. त्यांनी त्याला पाणी आणण्यास सांगितले. त्यांनी कावडी खाली ठेवली, कमंडलू हातात घेतला आणि अंधार वाढत होता तरी त्याने सरोवराच्या काठाजवळ जाऊन कमंडलू भरण्यास सुरुवात केली. दशरथाने पाण्याचा बुडबुड असा आवाज ऐकला. त्याला वाटले कुणीतरी सावध आले असावे. आवाजाच्या अंदाजाने त्याने नेमका बाण मारला. तो श्रावणाला वर्मी लागला व श्रावण विनवळू ओरडला. ते ऐकताच दशरथ भयभीत होऊन काठाजवळ गेला. पाहतो तो काय, एक तरुण बाण लागून पडलेला, कमंडलू खाली पडलेलं. ते पाहून राजा शोक करू लागला. आपल्या हातोतून हत्या घडली याचे त्याला फार वाईट वाटले. पण श्रावण म्हणाला, राजन, माझे आईबाबा म्हातारे आहेत. त्यांना तू पाणी देऊन दे. त्यांना फार तहान लागली आहे. पण मला बाण लागला आहे हे त्यांना तू सांगू नकोस, नाहीतर ते पाणीच पिणार नाहीत. तू माझ्याबद्दल दुःख करू नकोस. दशरथाने कमंडलू भरून घेतला व सांगितलेल्या खुणीने त्याच्या आईबाबांना पाणी देण्यासाठी गेला. श्रावण आलास का असे ते विचारू लागले, पण राजा काही बोलेना. तेव्हा ते वारंवार श्रावण बोलत का नाहीस असे विचारू लागले. मग राजाने काय झाले ते सांगितले. तेव्हा मात्र त्या दोघांनी दुःखाने हंबरडाच फोडला. श्रावणाची आठवण काढून ते रडू लागले. त्यांचे प्राणच कासावीस होऊ लागले. त्यांनी दशरथाला शाप दिला, राजा, तू अविचाराने बाण मारलास, आमचा पुत्र मारलास. आता त्याच्याशिवाय आम्ही जगणार नाही. पण पुत्र पुत्र म्हणून आम्ही जसे प्राण सोडित आहोत तशीच पुत्रवियोगाने मरण्याची तुझ्यावर वेळ येईल. आणि दशरथासमोरच त्यांनी प्राण सोडले. राजाला धक्काच बसला, पण त्याने मन आवरून त्या तिघांचे दहन केले व फारच शोक करीत तो राजगृहात आला. पण त्याच्या मनात आले की या शापामुळे तरी मला मुलगा होणार. त्याला शापापासूनच वरदान मिळाले होते. त्याने वसिष्ठांना हे सर्व सांगितले. 3 श्वापदे मारायला सांगितली होती, पण ते काहीच घडले नाही. घडले ते स्वप्नाप्रमाणेच. वसिष्ठांनी त्याचे सांत्वन केले. कैकेयीचा पराक्रम. पुढे 12 वर्ष दुष्काळ पडला. वर्षपूर्व हा दैत्य राजा व शुक्राचार्य हा दैत्य गुरु यांनी वृष्टीच होऊ दिली नाही. देवांचा त्यांनी पराभव केला. देवांचा गुरु बृहस्पती यांनी इंद्राला सांगितले, अयोध्येचा राजा दशरथ फार पराक्रमी आहे. त्याला आपल्या मदतीला बोलाव, तो दैत्याचा पराभव करील. इंद्राने दशरथाला बोलावले. तो तत्काळ तयार झाला. कैकेयी त्याच्याबरोबर युद्धासाठी गेली. इंद्राने दशरथाचा फार सन्मान केला. देव दानवांचे मोठे युद्ध झाले. त्यात दशरथाने वृषपर्व्याचा पराभव केला. तेव्हा शुक्राचार्य संतापले. त्यांनी दशरथावर अनेक अस्त्रे मारली. त्यांच्या रथाचा आसा त्याने एका बाणाने तोडून टाकला. त्यावेळी कैकेयीने तत्काळ खाली उतरून आपल्या खांद्यावर रथ तोलून धरला. दशरथाचे तिकडे लक्षच नव्हते. शुक्राचार्यावर त्यांनी बाण मारून त्यांचा मुकुटच उडवून लावला. तेव्हा देव जय जयकार करू लागले. त्यावेळी शुक्राचार्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी रणातून रथ मागे वळविला. कैकेयीने रथ उचलून धरला म्हणूनच देवांचा व आपला जय झाला हे जेव्हा दशरथाला कळले तेव्हा त्याने तिला आनंदाने म्हटले, 2 वर मागून घे. ती म्हणाली, नाथ, आत्ताच काय वर मागणार, वेळ येईल तेव्हा मी मागून घेईन. त्यावेळी मला ते द्याल असे वचन द्या. दशरथ म्हणाले, प्रिये, तू केव्हाही वर माग, मी ते देईन असे वचन देतो. पतीच्या सह्यासाठी केली असता कैकेयीला हे जे श्रेय मिळाले त्याला सुद्धा जुनी कारण आहे. ती माहेरी होती तेव्हाची गोष्ट. तिच्या वडिलांनी तिला एका साधूची सेवा करण्यास सांगितली. त्यावेळी तिने तो साधू ध्यान करीत असता त्याच्या तोंडाला काळी मसी लावली. तो जागृतीत आला. त्याला ते कळले. तो रागावला. त्याने कैकेयीला शाप दिला, तुला फार अपयश येईल. पुत्रद्वेष करशील. लोक तुला दोष देतील.
कैकेयी त्याच्या पाया पडली, उपशाप मागितला. तेव्हा तो म्हणाला, तुला पतीच्या रणांगणात सहाय्य करता येईल. तू ज्या हाताने पूजेचे साहित्य आणलेस व माझी सेवा केलीस, त्या हाताने तू फार बळाचे काम करून पतीला विजय मिळवून देशील. कैकेयीला या वरदानामुळेच रथ उचलता आला होता. पुत्र कामेष्टी यज्ञ. देवांनी दशरथाला पुत्र आहे की नाही हे विचारले. त्याला पुत्र नाही हे कळताच त्यांनी उपाय सांगितला. विष्णू अवतार घेऊन येणार, तो तुझा पुत्र होणार असे सांगितले. विभांडक ऋषीचा पुत्र वृषशृंग नावाचा आहे. तो ब्रह्मचारी आहे. त्याला देवगणांनी भुलवून अयोध्येला न्यावे. त्याला पुरोहित करून राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ करावा असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे देवगणांनी विभांडक ऋषी आश्रमात नसताना त्या आश्रमात जाऊन ऋषशृंगाला मोहित केले. अयोध्याला त्याला त्या घेऊन आल्या. तो तेथे गेल्यावर दशरथाने आपली मानलेली व पाळलेली कन्या शांता हिचा त्याच्याशी विवाह लावून दिला. ऋषींनी त्याचा मोठा मान केला. त्याला यज्ञाचा मुख्य नेमले. मग यज्ञ करून दशरथाने पुष्कळ दान धर्म केले. यज्ञ चालू असताना विभांडक ऋषी तेथे आला. त्याला आपल्या पुत्राचा मोठा मान मिळाल्याचे पाहून समाधान वाटले. त्याचा राग गेला. यज्ञ पूर्ण झाला. तो प्रत्यक्ष यज्ञदेवता प्रगट झाली. तो साक्षात अग्नीच होता. त्याने पायसाने भरलेले पात्र प्रसाद म्हणून दशरथाला दिले. लवकरात लवकर ते पायास तिन्ही राण्यास द्याने सांगितले. दशरथाने आदराने ते पात्र घेतले. त्याचे 3 गोळे केले. त्यातील एक कौसल्याला दिला, दुसरा सुमित्रेला दिला व तिसरा कैकेयीला दिला. तेव्हा आपण लहान म्हणून आपल्याला शेवटी पायास दिला असे म्हणून कैकेयी रागवून रुसून बसली. राजा तिची समजूत घालू लागला, पण पायास तसाच ठेवून ती बसून राहिली. तोच आकाशातून एक घार यज्ञमंडपात झडप घालून आली व तिने पटकन तो पायासाचा गोळा आपल्या पायात पकडला आणि ती दूर उडून गेली. मंडपात हाहाकार उडाला. मग सुमित्रा व कौसल्य यांनी आपल्या प्रसादातून अर्धा भाग काढून तिला दिला. रुसलेल्या कैकेयीला तोही दुःखामुळे गिळत नव्हता. तिन्ही राण्यांनी अशा प्रकारे पायास प्रसाद भक्षण केला. दशरथाने यज्ञ समाप्त केला. ब्राह्मणास दक्षिणा दिल्या. ऋषींना बोलावले. तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. अयोध्येत आनंदाचे राज्य आले. मारुतीचा जन्म. तिकडे घारीने जो प्रसाद पळवला होता त्याचे काय झाले तर अंजनी नावाची वानरी होती. केसरी नावाच्या वानराची ती स्त्री. तिने ऋषमुख पर्वतावर 7000 वर्ष शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. तिने चिरंजीवी, भक्त, प्रतापी व वज्रदेवी पुत्र व्हावा असा वर मागितला. शंकराने वर दिला. हाताची ओंजळ कर, डोळे मीट, स्वस्थ बसून राहा. मोठा वारा सुटेल, तो तुला हातात प्रसाद आणून टाकेल. तो खा, म्हणजे तुला 11वा रुद्र हा पुत्र प्रतापी लाभेल असे त्याने सांगितले. त्याप्रमाणे अंजनी बसली होती. घार उडत असताना वारा सुटला. तिच्या पायातील प्रसादाची मूठ खाली पडली. ती नेमक्या अंजनीच्या हातात. तिने तो प्रसाद भक्षण केला. ती घार म्हणजे सुवर्चसा अप्सरा. नृत्य करताना ती चुकली म्हणून ब्रह्मदेवाच्या शापाने ती घार झाली होती. तो प्रसाद अंजनीच्या हातात पडताच घारीला उपशाप मिळाला व ती स्वर्गात गेली. अंजनी 9 मासांनी प्रसूत झाली व तिला पुत्र झाला. तो जन्मताच अतिशय तेजस्वी दिसत होता. त्याने लगेच प्रचंड रूप धारण केले. प्रचंड भुभकार केला. शेपूट फटकार करीत आपटले. त्याला समोरच उगवता सूर्य दिसला. त्याला भूक लागली होती. तो रडू लागला तेव्हा दिग्गज हादरले. त्याने सूर्य हाच कोणते तरी फळ आहे असे समजून आकाशात उड्डाण केले. त्याचे हात तोंड भाजले म्हणून वायूने त्याच्या पित्याने त्याला आवरण्याचा यत्न केला, पण तो आटपे. तेव्हा त्याने मारुतीवर, मरुताच्या पुत्रावर हिमालयातील शीतल थेंब असणारे वारे सोडले. राहू त्यावेळी सूर्याचा ग्रास करून पाहत होता. ते पाहून मारुती रागवला. त्याने राहूला व त्याच्या मदतीस आलेल्या केतूला दूर भिरकावून दिले. ते रडत इंद्राकडे गेले. तेव्हा देवाचे सैन्य घेऊन इंद्राने मारुतीशी युद्ध केले. त्यात इंद्राचे वर्ज मारुतीला हनुवटीवर लागले व तो मूर्छेत येऊन खाली पडला. त्यामुळे वायू कासावीस झाला. त्याने देवांना तुमचे प्राणहरण करीन अशी धमकी दिली. तेव्हा देव प्रसन्न झाले. हनुमंत असे त्यांनी मारुतीचे नाव ठेवले. त्याला शुद्धीवर आणले. इंद्राणी व शंकरांनी त्याला वर दिले. इंद्राचे 5 व ब्रह्मास्त्र, शंकराचे रुद्रगण व 3ऱ्या डोळ्यातील अग्नी ह्याचा सुद्धा मारुतीवर काहीही प्रभाव पडणार नाही असे वर दिले. इंद्राने तर वर्जापासूनही त्याचे संरक्षण होईल असे सांगितले. नंतर कुबेराने अनेक राक्षसांचा त्यांच्या हातून वध होईल असा वर दिला. तो चिरंजीवी होईल व त्यांचे नामस्मरण करणारा राक्षस त्रास देणार नाहीत असा त्याने वर दिला. त्याला अभंग शक्ती राहील व श्रम कधीच वाटणार नाही असा वरुणाने वर दिला. विश्वकर्म्याने न कोमेजणाऱ्या दिव्य कमळाची माळा त्याच्या गळ्यात घातली. मग सर्व देव आपापल्या स्थानी गेले. अंजनीने आपल्या वज्रदेही बाळाला कुरवाळले. त्याने पुन्हा लहान रूप घेतले. मग ती त्याला स्तनपान करू लागली व त्याच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवू लागली. हे हनुमंताचे जन्मख्यान वाचून विघ्नहरण होईल. अध्याय 3 समाप्त.